संपूर्ण भारतात विजयदशमी अर्थात दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। याच दिवशी डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSSची स्थापना केली। तेव्हापासून दरवर्षी RSS देशभरात शस्त्रपूजा आणि पथसंचालक कार्यक्रम आयोजित करते। त्याचवेळी दरवर्षी RSSचे सरसंघचालक देशाला संबोधित देखील करतात। हीच परंपरा पुढे नेत गेल्या 5 वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी नागपूर येथील मुख्यालयातून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देशाला संबोधित करत आले आहेत। सरसंघचालक मोहन भागवत हे दरवर्षी आपल्या भाषणात केवळ सामाजिक, राजकीय आणि धार्मिक घडामोडीवरच आपले विचार मांडत नाहीत, तर देश आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं कामही करतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या 5 वर्षात कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे याचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, प्रथम मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम 2019 मध्ये मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं आणि मोदी सरकारचे एक धाडसी निर्णय घेणारे सरकार असल्याचे वर्णन केले। बरं, आज घडीला आपण पाहिलं तर असं प्रकर्षानं जाणवतं की 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवल्यानंतर त्या भागाला एक नवचैतन्य आलं आहे। वो दल जिस दल से निकला जनसंघ नामक, उस जनसंघ के जन्म के बाद उसका पहला आंदोलन इसी बात को लेकर था कि एक देश में 2 विधान, 2 प्रधान, 2 निशान नहीं चलेंगे। 370 हटाने की मांग तो उनकी तब से थी, परंतु उन्होंने इसके लिए मन बनाया, निर्णय किया और अकेले नहीं किया, तो राज्यसभा में, लोकसभा में और भी दलों का सहयोग लेकर दोनों जगह इसको बहुमती से उन्होंने किया। याशिवाय आपल्या भाषणात बोलत असताना मोहन भागवत यांनी चंद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेबद्दलही भाष्य केले। ते म्हणाले होते की शास्त्रज्ञांनी चंद्राच्या त्या भागावर उतरण्याचा प्रयत्न केला ज्याला यापूर्वी कोणीही स्पर्श केला नव्हता, पण 23 ऑगस्ट 2023 रोजी या मोहिमेला संपूर्ण यश मिळाले। यावर मोहन भागवत म्हणाले की पहिल्याच प्रयत्नात एवढं मोठं यश मिळवणं हे भारतासाठी महत्त्वाचं पाऊल होतं। याशिवाय मोहन भागवत यांनी भारतीय लष्कर आणि भारताच्या जगात वाढत्या प्रभावाचं सुद्धा कौतुक केलं। योगायोगानं त्याच वर्षी 9 नोव्हेंबर 2019 रोजी राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय सुद्धा न्यायालयाकडून देण्यात आला होता। त्याचप्रमाणे 2020 साली सुद्धा कोरोना महामारीच्या काळात विजयदशमीच्या मुहूर्तावर मोहन भागवत यांच्या भाषणाने समाजात एक नवा उत्साह भरण्याचं काम केलं। मोहन भागवत म्हणाले की कोरोनामध्ये संपूर्ण समाज इतरांची काळजी करू लागला। संकटात लोकांनी परस्पर सहकार्य दाखवले। इंग्रजीत त्याला सोशल कॅपिटल म्हणतात, पण ते आपल्या संस्कारांमध्येच आहे। जो बनता है समाज के लिए वो करना, मातृशक्ति भी लग गई। बिना कहे भोजन पकाकर और पहुंचाने लगी, मास्क बनाकर और मुफ्त में बांटने लगी। ऐसे कई उदाहरण मिलते हैं। हम देखते हैं कि स्वतंत्रता के बाद शायद इस प्रकार का अनुभव विशेषकर अपनी नई पीढ़ी ने ये पहली बार लिया होगा। अपने समाज की एक रसता का, सहज करुणा का, शील प्रवृत्ति का, संकट में परस्पर सहयोग का, इनको सबको सोशल कैपिटल ऐसा अंग्रेजी में कहते हैं। लेकिन हमारे देश में ये हमारा सहज सांस्कृतिक धन है, हमारे परंपरागत कुछ रिवाज है, जीने का तरीका है। दिवाळीनंतर 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने राम जन्मभूमी प्रकरणी ऐतिहासिक निर्णय दिला। अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभाच्या वेळी भारतीय जनतेने दाखवलेला संयम आणि समजूतदारपणा अत्यंत प्रशंसनीय होता, असंही मोहन भागवत यांनी 2020च्या विजयादशमीच्या आपल्या उद्बोधनात म्हटलं होतं। याशिवाय 2021 आणि 2022 मध्ये देखील डॉक्टर मोहन भागवतजी यांनी लोकसंख्येच्या असमतोलावर देखील चिंता व्यक्त केली आणि सांगितलं की लोकसंख्येबाबत भारतात एक सर्वसमावेशक धोरण तयार केलं पाहिजे, जे सर्वांना
समानपणे लागू केलं जावं आणि कोणालाही सूट दिली जाऊ नये. त्यातून विविध समुदायांच्या लोकसंख्या वाढीच्या दरातील प्रचंड तफावत, शेजारी देशांकडून सातत्याने होणारी घुसखोरी, धर्मांतरण यामुळे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात विशेषतः सीमावर्ती भागातील लोकसंख्या वाढत आहे. त्या असंतुलनामुळे देशाची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक अस्मितेवर गंभीर संकट येऊ शकतं, अशी चिंता देखील मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती. याशिवाय त्यांनी जम्मू काश्मीर, महिला सक्षमीकरण आणि मातृभाषा या विषयावर देखील भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की मातृभाषेतील शिक्षणाला चालना देण्यासाठी धोरण बनवावे हे अतिशय योग्य कल्पना आहे आणि नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत सरकार किंवा प्रशासन सुद्धा याकडे पुरेसं लक्ष देत आहे. आता गेल्या वर्षी झालेल्या दसरा मेळाव्याविषयी बोलायचं झालं तर याच दिवशी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणामध्ये डॉक्टर मोहन भागवत म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारांनी मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एकत्र काम केले, पण त्यानंतर जवळपास 10 वर्षे शांततेत असलेल्या मणिपूरमध्ये अचानक हा परस्पर कलह कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडे अतिरेकी होते का? मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाज यांच्यातील या परस्पर संघर्षाला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न का आणि कोणाकडून झाला? संघाकडून. तिथं अत्यंत कठीण परिस्थितीत काम सुरू आहे. लोकांना, समाजांना जोडून ठेवण्याचं काम संघानं तिथं केलं आहे. या भयंकर आणि त्रासदायक परिस्थितीत सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने शांत मनाने सर्वांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असंही मोहन भागवत म्हणाले होते. एकूणच मोहन भागवत यांची विजयादशमी उत्सवात झालेली भाषणे ही केवळ सणांची परंपरा साजरी करण्यासाठीच नव्हे तर एकता, सांस्कृतिक ओळख आणि सामूहिक जबाबदारी याकडे लक्ष वेधतात आणि संबंधित विषयावर मार्गदर्शन करत असताना केंद्र सरकारच्या विधायक उपक्रमांचं कौतुक देखील करतात, जे नक्कीच प्रशंसनीय आहे.